राज्यात बोगस तलाठी भरतीचे रॅकेट. $15 लाखात नियुक्तीपत्र आणि प्रशिक्षण. जिल्हा प्रशासनाला फोन, रॅकेटचं फुटलं बिंग. महागाई आणि बेरोजगारी या प्रश्नाने तरुणाई त्रस्त असतानाच दुसरीकडे बोगस भरतीद्वारे तरुणांची फसवणूक होते. राज्यात बोगस तलाठी भरतीचा पर्दाफाश झाल्यानं खळबळ उडाली आहे. 15 लाख द्या आणि तलाठी व्हा असं आमिष दाखवणारं बोगस भरतीचं रॅकेट उघडकीस आलंय. तरुणांना गंडा घालण्यासाठी कशी मोडस ऑपरेंडी वापरली गेली ते पाहूयात. छत्रपती संभाजीनगरात 15 लाखात तलाठी पदाच्या बनावट नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात आलं. विश्वास संपादन करण्यासाठी या टोळीकडून उमेदवारांना लॅपटॉप आणि बोगस प्रशिक्षण देखील दिलं गेलं. नियुक्तीपत्रांवर जिल्हा प्रशासकीय प्रमुखाची खोटी सही आणि बनावट शिक्के आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या एका चौकशीच्या फोनमुळे या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. या प्रकारानंतर एका सजग तरुणानं छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशीसाठी फोन केला आणि या रॅकेटचं बिंग फुटलं. या गंभीर प्रकारानंतर जिल्हा प्रशासनानं 2023 ची अधिकृत भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याचं स्पष्ट केलंय. 153 पैकी 144 जणांना नियुक्ती देण्यात आली. नागरिकांना कुठल्याही भूलथापांना बळी न पडण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय. बाहेर कोणी तलाठीची भरती सुरू आहे म्हणून अफवा या त्याच्या माध्यमातून कोणाला फसवणूक होण्याचे प्रकार होत आहे म्हणून काही शक्यता आम्हाला वाटली. आता कोणताही भरती या नियुक्ती आदेश दिले जात नाही आहे. मी सर्व नागरिकांना आणि त्याच्यामध्ये पण युवक जो आहे त्यांना आवाहन करतो की हा सारखा कोणताही अफवांना बली पडू नये आणि याच्यामध्ये तुम्ही फसवणूक होऊ नये. या प्रकरणी प्रशासनाकडे अद्याप अधिकृत तक्रार आलेली नाही. मात्र वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना पोलिसांनी माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे. राज्य सरकारनं तलाठी भरती MPSC मार्फत राबवली जाण्याचा निर्णय नुकताच घेतलाय. तब्बल 1700 तलाठी पदं भरली जाणार असल्याची माहिती आहे. अशी स्थिती असतानाच बेरोजगार तरुणांच्या निराशेचा फायदा घेत त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते. मात्र तलाठी पदासाठी बोगस नियुक्तीपत्र देऊन प्रशिक्षणही दिलं जात असताना जिल्हा प्रशासनाला या प्रकाराची खबर लागू नये हे धक्कादायक आहे. संभाजीनगरसह राज्यात आतापर्यंत किती तरुणांची फसवणूक झाली आहे, या रॅकेट मागे कोण सूत्रधार आहे, त्याच्यावर कधी आणि कशी कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. माधव सावरगावे, साम TV, छत्रपती संभाजीनगर.